सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने इब्राहिम कुरेशी या व्यक्तीवर तडीपारचा प्रस्ताव होतं आणि त्याच्या चौकशी ACPकडे करण्यात आलं होतं। त्या दरम्यान संबंधित व्यक्तींनी पोलिसांना ACPना विनंती केलं होतं ते कोर्टात जाणार आहे याच्या विरुद्ध, या प्रकरणाच्या विरुद्ध, आणि त्यामुळे त्यांना 3 महिन्याची स्थगिती पाहिजे म्हणून। पण मध्ये त्यांनी तिथं कोर्टात जाऊन हे जे पूर्ण प्रकरण जे आहे ते रद्द करण्याबद्दल याचिकाही दाखल केलं होतं मान्य उच्च न्यायालयात मुंबईत। सदर दरम्यान न्यायालयातून आमच्या मत मांडण्यासाठी विचारण्यात आलं होतं। त्यात ACPकडून जे सादर केलं होतं अहवाल, त्यात स्पष्ट होतं की त्यांनी जे 3 महिने मागितलं होतं स्थगिती, ते 3 महिने दिलं नाही, पण त्यांना त्यांच्या बाजू मांडण्यासाठी आणि त्यांच्या बाजूचा पुरावा सादर करण्यासाठी वेळ दिलं होतं। पण हे गोष्ट संबंधित व्यक्तींनी आदरणीय कोर्टातून लपवलं होतं। या गोष्टीमुळे त्यांचं जे अर्ज होतं हे प्रकरण रद्द करण्याबद्दल विनंती करून, ते अर्जाला ताबडतोब आदरणीय उच्च न्यायालयाने फेटाळलं आणि सोबतच हे माजी नगरसेवक असतानाही असा एक ACPनी वेळ दिलेले होतं, ते गोष्ट लपवल्यामुळे आदरणीय कोर्टांनी त्यांना 1 लाख रुपये दंडही सुनावलेला आहे आणि ते कलेक्टर सोलापूरनं आदेश दिलेले आहे त्यांच्याकडून वसुली करण्याबद्दल, आणि 4 संस्थाला ते 25-25 हजार म्हणून जमा करायची अशा आदेशांनी कोर्टाने सुनावलेले आहे। हे असं जे लीगल प्रोसिजर्स जे आहे त्यात पोलीस प्रोसिजरली प्रॉपर फॉलो केलं तर आदरणीय कोर्टातून आम्हाला अशा एक आदेश मिळालेले आहेत। हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा जे व्यक्ती आहे फॅक्ट्स लपवून कोर्टासमोर जाण्याचे जे प्रकार जे आहे ते कमी होण्याची शक्यता आहे। हे आता पुढील जे प्रोसेस आहे ते तडीपारच्या ते कायदेशीरप्रमाणे होईल। त्यांना जे संधी द्यायची ते देणार आहेत आणि योग्य निर्णय DCP कार्यालयामार्फत आदेश पारित करणार आहे।